अखिल भारतीय मराठी महासंघाचे राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन नाशिकच्या स्वामीनारायण मंदिराजवळ लंडन पॅलेस साडगाव नाका पंचवटी नाशिक येथे होणार आहे। दिनांक 10 व 11 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या या अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून या प्रसंगी मराठा समाजाच्या मूलभूत आरक्षणासोबत समाजाच्या प्रगतीसाठी रोजगार, शिक्षण यातील संधी या प्रमुख विषयांवरती परिसंवाद होणार आहे। तसेच कृषी उद्योग, पर्यटन, रोजगार क्षेत्रातील संधी आणि मराठा समाज या विषयावरती विशेष मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली खुले परिसंवाद होणार आहे। या संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली। याबाबत अधिक माहिती दिली आहे अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस प्रमोद जाधव यांनी। अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन 2024 हे 2 दिवसीय अधिवेशन नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे। यामध्ये 10 तारखेला राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी नाशिकमध्ये त्यांचं स्वागत होईल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे तिथे त्यांचं स्वागत केल्यानंतर ते सर्वांना घेऊन आज त्या दिवशी संध्याकाळी 10 तारखेला नाशिक आजचे उद्याचे व मराठा समाज जे आतापर्यंत नाशिक होते आजच्या घडीपर्यंत ते नाशिक उद्याचे नाशिक कसे असावे या संदर्भात गोलमेज परिषद व परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे। त्या परिसंवादामध्ये राजकीय, क्रीडा, कला, औद्योगिक व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्याकडून अपेक्षा नाशिककरांना काय आहे याबद्दल प्रश्न पण विचारले जाणार आहेत आणि त्यांचे काय आहे नियोजन पुढील नाशिक 10 वर्षानंतर 50 वर्षानंतर कसे असावे या संदर्भात त्या परिसंवादामध्ये सविस्तर चर्चा होणार आहे। 11 तारखेला सकाळी कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचे मुलाखत होणार आहेत। त्यावेळेस विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे। पर्यटन क्षेत्र पण घेतलेलं कारण नाशिक एक पर्यटन क्षेत्राकडे वाटचाल करत आहे, कृषी क्षेत्राकडे वाटचाल करत आहे, तर त्या सर्व क्षेत्रातील लोकांना मान्यवरांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांची एक मुलाखत होणार आहे। त्यानंतर दुपारच्या क्षेत्रामध्ये महिला आणि युवक जो आजच्या घडीला खूप महत्वाचा घटक आहे। महाराष्ट्र किंवा जर भारत देश बघितला तर युवा पर्सेंटेज जास्त आहे। वयोगट जर बघितला तर त्यांना एक चांगली दिशा देण्याची गरज आहे। ह्या उद्देशातून संध्याकाळचं सेशन हे महिला आणि युवकांसाठी असणार आहे आणि त्याच्यावर युवकांचे प्रश्न, स्किल डेव्हलपमेंट, त्यांनी प्रगतीसाठी काय गोष्टी करायला पाहिजेत, औद्योगिक क्षेत्रामध्ये कोणते त्यांना उपलब्ध आहेत, संधी उपलब्ध आहेत, त्या सर्व गोष्टीसाठी त्यावेळेस तिथं चर्चा होणार आहे आणि त्यानंतर सांगता कार्यक्रमाची होणार आहे आणि ह्या सर्व गोष्टीसाठी 11 राज्यातून, महाराष्ट्रातील सर्व राज्यातून प्रतिनिधी उपस्थित होणार आहेत आणि बांधव उपस्थित होणार। कोणत्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे? हा सर्व कार्यक्रम लंडन पॅलेस आडगाव नाका नाशिक येथे कार्यक्रम होणार आहे। पूर्ण 2 दिवसाचे कार्यक्रम त्या ठिकाणी होणार। राष्ट्रीय अधिवेशनासाठी शहरातील विधितज्ञ, उद्योजक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत। तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र कोंढारे, विनायकराव पवार, वसंतराव मुळीक, सरचिटणीस प्रकाश देशमुख, प्रमोद जाधव, गुलाब गायकवाड, अतिश गायकवाड यांसह अखिल भारतीय मराठा महासंघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री चंद्रकांत बनकर, नगर अध्यक्ष संजय फडोळ नाशिक, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अशोक कदम, युवक अध्यक्ष श्री व्यंकटेश मोरे, नाशिक शहर व जिल्ह्यातील प्रतिनिधी, पदाधिकारी, सकल मराठा समाज यांसह जिल्ह्यातील मराठा समाजाच्या विविध संस्था, संघटना यावेळी उपस्थित राहणार आहेत। जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट, नाशिक।